राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज पुन्हा एकदा सोन्याचे भाव घसरलेले आहेत, परंतु चांदीमध्ये आज सर्वात मोठी वाढ सुद्धा झालेली आहे। त्यामुळे ज्या ग्राहकांना चांदी खरेदी करायची असेल त्या ग्राहकांनी या तारखेपासून चांदी सुद्धा खरेदी करायची आहे। अन्यथा जर तुम्ही आज चांदी खरेदी केलं तर तुमचं 100% नुकसान होणार आहे। परंतु आम्ही दिलेल्या तारखेला जर तुम्ही चांदी खरेदी केले तर तुमचा 100% फायदा सुद्धा होणार आहे। परंतु आज सोन्याचा भाव घसरलेला आहे, तर याच्यामध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव, 22 कॅरेट सोन्याचा भाव, 18 कॅरेट सोन्याचा भाव आणि 14 कॅरेटचा सोन्याचा भाव घसरलेला आहे। जर तुम्हाला कोणत्याही कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी ठरणार आहे। बघा, आज सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। जर तुम्ही आज सोनं खरेदी केलं तर तुमचा 100% फायदाच होणार आहे। परंतु आम्ही दिलेल्या तारखेपासून जर तुम्ही सोने खरेदी करायला सुरुवात केली तर तुमचा डबल फायदा सुद्धा होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करणारे ग्राहक असाल तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे, कारण तुम्हाला सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सुद्धा तारीख देणार आहोत। त्या तारखेपासून तुम्ही सुद्धा सोनं खरेदी करायचं आहे। जर तुम्ही त्या तारखेपासून सोनं खरेदी केलं तर तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। म्हणजेच तुमच्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढ्याच पैशांमध्ये तुम्हाला सुद्धा अधिक सोनं मिळणार आहे। परंतु ग्राहकांनो, सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण कशामुळे होत आहे हा प्रश्न तुमच्या मनामध्ये 100% पडलेला असेल। बघा ग्राहकांनो, आज सकाळी सोनारांचे बाजार उघडताच सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा पाहायला मिळालेले आहे। म्हणजेच एवढी मोठी घसरण मागील 10 वर्षांमध्ये कधी सुद्धा पाहायला मिळालेले नव्हते। त्यामुळे आज सकाळपासून सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांनी सराफांच्या दुकानांच्या बाहेर, सोनारांच्या दुकानांच्या बाहेर आणि अनुभवी व्यापाऱ्यांच्या दुकानांच्या बाहेर रांगा केलेल्या आहेत। परंतु या रांगा सोनं मोडण्यासाठी करण्यात आलेल्या नाहीत, तर या रांगा सोनं खरेदी करण्यासाठी करण्यात आलेल्या आहेत। बघा ग्राहकांना, मागच्या 10 ते 15 दिवसांमध्ये भरपूर ग्राहकांनी सोनारांच्या दुकानांच्या बाहेर रांगा केलेल्या होत्या, परंतु त्या रांगा सोनं मोडीत काढण्यासाठी करण्यात सुद्धा आलेले होत्या। कारण सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला होता। त्या व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात येत होता की सोन्याचा भाव 50 ते 55 हजार रुपयापर्यंत येईल। त्यामुळे ग्राहकांनी घसरणीच्या भीतीने सोनं सुद्धा मोडलेलं होतं। त्यामुळे त्यावेळेस सराफांच्या दुकानांच्या बाहेर ग्राहकांनी सोनं मोडीत काढण्यासाठी गर्दी सुद्धा केलेली होती। परंतु आज ज्या ग्राहकांनी सोनारांच्या दुकानांच्या बाहेर आणि सराफांच्या दुकानांच्या बाहेर ज्या रांगाच्या रांगा केलेल्या आहेत, तर या रांगा सोनं खरेदी करण्यासाठी करण्यात आलेले आहेत। कारण आज सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा झालेली आहे। तर या घसरणीमुळे भरपूर ग्राहकांनी आज सकाळपासून सोनं सुद्धा खरेदी केलेलं आहे। बघा, आज परभणी जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, त्यानंतर अहिल्यानगर जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, अमरावती जिल्हा असेल, यवतमाळ जिल्हा असेल, मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर असेल, पुणे असेल, अशा मोठमोठ्या शहरांमधील भरपूर ग्राहकांनी आज सोनं सुद्धा खरेदी केलेलं आहे। परंतु ग्राहकांनो, जर तुम्ही अजून सोनं खरेदी केलेलं नसेल, जर तुम्हाला वाटत असेल की अजून सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होईल, त्यानंतर आपण सोनं खरेदी करू, तर हा तुमचा अंदाज 100% खराच आहे। कारण आज अनुभवी सोनारांनी दिलेल्या माहितीनुसार अजून काही दिवसानंतर सोन्याचे भाव घसरणार आहेत। म्हणजेच सोन्यामध्ये अजून सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। बघा, आज अनुभवी सोनारांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुभवी अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार आणि सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी आणि विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार या तारखेपासून सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। म्हणजेच तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। परंतु ग्राहकांना, सोन्याचे भाव वाढायला पाहिजे होते, परंतु सोन्यामध्ये एवढी मोठी घसरण कशामुळे होत आहे? अजून सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होईल का?
हा प्रश्न तुमच्या मनामध्ये 100% पडलेला असेल। बघा ग्राहकांना सोन्यामध्ये अजून घसरण होणार आहे, परंतु अजून किती हजार रुपयांची घसरण होईल? आज सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे? आज 24 कॅरेट सोन्याचा भाव, 22 कॅरेट सोन्याचा भाव, 18 कॅरेट सोन्याचा भाव आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव किती हजार रुपयांवरती येऊन पोहोचलेला आहे। त्यासोबत चांदीमध्ये आज किती हजार रुपयांची वाढ झालेली आहे, अजून चांदीमध्ये किती वाढ होईल? ज्यांना खरेदी करायची असेल त्या ग्राहकांनी कधीपासून चांदी खरेदी करायची आहे, जेणेकरून त्यांना सुद्धा कमी पैशामध्ये जास्त चांदी मिळणार आहे। बघा ग्राहकांना आज अनुभवी सोनारांनी दिलेल्या माहितीनुसार चांदीचे भाव सुद्धा पुढील काही दिवसांमध्ये घसरणार आहेत, म्हणजेच चांदीचे भाव घसरण्याची तारीख सुद्धा देण्यात आलेली आहे। या तारखेपासून चांदीचे भाव घसरणार असल्याचे अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहे। परंतु आज सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे, सोन्यामध्ये कशामुळे घसरण होत आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु अजून तुम्ही व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर व्हिडिओ पाहता व्हिडिओला सुद्धा लाईक करायचं आहे आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करायचं आहे, जेणेकरून रोजच्या रोज तुम्हाला सुद्धा सोन्याचे भाव अपडेट पाहायला मिळतील, त्यासोबत चांदीचे अपडेट सुद्धा पाहायला मिळतील। बघा ग्राहकांना जर तुम्ही मागील 5 ते 10 वर्षांचा अंदाज काढला तर मागील 5 ते 10 वर्षांमध्ये सोन्यामध्ये वाढ होत आलेली आहे, परंतु सध्याच्या स्थितीला कालपासून सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा होतच आहे। बघा 2015 ते 2025 या 10 वर्षांचा अंदाज बघितला तर याच्यामध्ये दुप्पट ते तिप्पटाचा फरक सुद्धा दिसून येत आहे। बघा 2020 आणि 2025 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये सोन्यामध्ये दुप्पट वाढ सुद्धा झालेली आहे आणि 2015 ते 2025 या 10 वर्षांच्या कालावधीमध्ये सोन्यामध्ये तब्बल तिप्पट वाढ सुद्धा झालेली आहे। परंतु अचानक सोन्यामध्ये कशामुळे घसरण होत आहे हा प्रश्न तुमच्या मनामध्ये 100% पडलेला असेल। बघा ग्राहकांना या प्रमुख 4 कारणांमुळे सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होणार आहे। अजून सोन्यामध्ये घसरण होण्याचे अंदाज वर्तवण्यात सुद्धा आलेले आहेत, म्हणजेच या तारखेपासून 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 18 कॅरेटच्या सोन्यामध्ये आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे जुनं सोनं असेल, वर्षानुवर्ष तुमचं खानदानी सोनं असेल तर ते सोनं तशाच पद्धतीने ठेवून द्यायचं आहे की ते सोनं मोडून टाकायचं आहे, त्याविषयी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। तर बघा सकाळपासून भरपूर ग्राहकांनी फोन केलेले आहेत, व्हिडिओच्या खाली कमेंट करून विचारलेलं आहे की सोन्यामध्ये घसरण होत आहे तर आम्ही सोनं मोडावं का? बघा ग्राहकांना आम्ही अनुभवी सोनारांना विचारलेलं आहे, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यांच्याकडे 24 कॅरेटचं शुद्ध सोनं असेल, 22 कॅरेटचं शुद्ध सोनं असेल त्या ग्राहकांनी ते सोनं मोडायचं आहे की तशाच पद्धतीने राखून ठेवायचं आहे, त्याविषयी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। परंतु सोन्याचे भाव कशामुळे घसरत आहेत, अजून सोन्यामध्ये किती घसरण होईल त्याची माहिती सुद्धा आलेली आहे। बघा ग्राहकांना या प्रमुख 4 कारणांमुळे सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। तर ती 4 कारणे कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा ग्राहकांना या 4 कारणांपैकी पहिले कारण म्हणजे सध्याच्या स्थितीला अमेरिका देश असेल, युरोप देश असेल, चीन देश असेल, अशा प्रकारचे जे देश आहेत तर त्या देशांच्या माध्यमातून या सोन्यावरती टेरिफ सुद्धा परत एकदा लावण्यात आलेला आहे। बघा मागच्या महिन्यामध्ये सोन्यावरती टेरिफ लावण्यात आलेला होता, त्यावेळी सोन्याचे भाव वाढत चाललेले होते, परंतु सध्याच्या स्थितीला जो टेरिफ लावण्यात आलेला आहे त्या टेरिफमुळे सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। बघा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या माध्यमातून हा टेरिफ पुन्हा एकदा सोन्यावरती लावलेला आहे, त्यामुळे सोन्याच्या किमती आजपासून घसरत सुद्धा चाललेले आहे। त्यासोबत जे दुसरं मुख्य कारण आहे तर ते दुसरं मुख्य कारण म्हणजे काल आणि त्याच्या अगोदर मागील 2 ते 3 दिवसांमध्ये अजून सोन्यांच्या खाणी सापडलेले आहेत, म्हणजेच मागच्या महिन्यामध्ये 2 ते 3 सोन्यांच्या खाणी ओडिशा राज्यामध्ये सापडलेल्या होत्या, त्या संबंधित अजून 2 सोन्यांच्या खाणी सापडत चाललेल्या आहेत, म्हणजेच वारंवार सोन्याच्या खाणी सापडत चाललेल्या आहेत, त्यामुळे त्याचा थेट परिणाम या सोन्याच्या घसरणीवरती सुद्धा दिसून येत आहे। त्यानंतर ग्राहकांनो जे तिसरं मुख्य कारण आहे तर ते तिसरं मुख्य कारण म्हणजे हा टेरिफ लावल्यामुळे सोन्याचा शेअर मार्केटचा ग्राफ घसरलेला आहे, म्हणजे ज्यावेळी शेअर मार्केटचा ग्राफ वरती जात असतो, वाढत असतो, त्यावेळेस सोन्यामध्ये वाढ सुद्धा होतच असते। परंतु सध्याच्या
सध्याच्या स्थितीला शेअर मार्केटचा ग्राफ घसरलेला आहे, त्यामुळे सोन्यामध्ये आजपासून घसरण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। या तारखेपासून सोने सुद्धा खरेदी करायचे आहे, कारण त्या तारखेपर्यंत सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। त्यानंतर जे पुढचं कारण आहे तर ते पुढचं कारण अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा ते पुढचं कारण अत्यंत काळजीपूर्वक ऐकणं गरजेचं आहे। बघा, घसरणीच्या भीतीने मागील 3 ते 4 दिवसांपासून भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा मोडलेलं आहे। जर तुम्ही घसरणीच्या भीतीने सोनं मोडलं आणि जर तुम्ही परत खरेदी करायला गेला तर त्याच्यामध्ये वाढ सुद्धा पाहायला मिळेल, कारण सोन्यामध्ये रोज वरती जात आहे, खाली सुद्धा येत आहे। सोन्यामध्ये रोज चढ उतार सुद्धा पाहायला मिळत आहे, कारण सोन्याचा भाव हा शेअर मार्केटच्या आधारावरती ठरवला सुद्धा जातच असतो। त्यामुळे ग्राहकांना जर तुम्ही एकदा सोनं मोडलं तर तुमचा तोटा सुद्धा होऊ शकतो, अशा पद्धतीने अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहेत। बघा, जे तुम्हाला प्रमुख कारण सांगितलं तर त्या प्रमुख कारण म्हणजे घसरणीच्या भीतीने भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा मोडलेलं आहे। म्हणजे सध्याच्या स्थितीला बाजारामध्ये जास्त प्रमाणामध्ये सोनं सुद्धा झालेलं आहे आणि ग्राहकांकडे कमी सोनं झालेलं आहे, त्यामुळे बाजारामध्ये सोन्याची किंमत घसरत आहे आणि ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरत सुद्धा चाललेले आहेत। बघा, काही ग्राहकांना लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचं होतं, काही ग्राहकांना स्वतःसाठी सोनं खरेदी करायचं होतं, काही ग्राहकांना भेटवस्तू म्हणून सोनं सुद्धा खरेदी करायचं होतं, तर त्या ग्राहकांमध्ये आज सकाळपासून आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे। त्यांना सुद्धा भरपूर दिवसातून आज पुन्हा एकदा दिलासा सुद्धा मिळालेला आहे। खास करून ज्या ग्राहकांना सोन्यामध्ये गुंतवणूक करायची होते त्या ग्राहकांना सर्वात मोठा दिलासा सुद्धा मिळालेला आहे। परंतु ग्राहकांना अजून किती दिवस सोन्यामध्ये घसरण सुरू राहील, सोन्याचे भाव परत वाढतील का, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेला असेल। बघा, ग्राहकांना सोन्याचे भाव परत वाढणार आहेत का त्याविषयी सुद्धा अंदाज देण्यात आलेला आहे, परंतु आज सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण झाली, 24 कॅरेट सोन्याचा भाव, 22 कॅरेट सोन्याचा भाव, अजून 18 कॅरेट असेल, 14 कॅरेट असेल, यामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्हाला सुद्धा समजून जाईल की आपण सुद्धा या तारखेपासून सोनं खरेदी करायचं आहे। बघा, अनुभवी सोनारांनी, अनुभवी अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार या तारखेपासून जर तुम्ही सोनं खरेदी केलं तर तुमचा 100% फायदा सुद्धा होणार आहे, तुमच्या पैशांची बचत 100% होणार सुद्धा आहे। त्यामुळे या तारखेपासून सोनं खरेदी करायला सुरुवात करा। त्यानंतर ज्या ग्राहकांना सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल त्या ग्राहकांनी सुद्धा या तारखेपासून गुंतवणूक करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा जास्त व्याजदर सुद्धा मिळणार आहे। बघा, ग्राहकांना आपण सोनं का खरेदी करत असतो, बघा तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आपण सोनं का खरेदी करत असतो। बघा, सोने हा एक सुरक्षित धातू आहे आणि सोने हा आपल्याला 100% व्याजदर सुद्धा देतच असतो, कारण ज्या ग्राहकांनी 2020 मध्ये सोनं खरेदी केलेलं असेल त्या ग्राहकांना डायरेक्ट 50,000 रुपयांचा फायदा फक्त 1 तोळ्यामध्ये झालेला आहे। जर तुम्ही 2020 मध्ये 5 तोळ सोनं खरेदी केलं असतं तर आता तुम्हाला त्याच्या बदल्यामध्ये थेट 2.5 लाख रुपये सुद्धा मिळालेले असते, म्हणजे सरासरी तुम्हाला 2.5 तोळ सोनं ते निस्त्या व्याजदरावरती सुद्धा मिळालेलं असतं। म्हणजे सोने हा एक सुरक्षित धातू आहे आणि सोन्यामधील गुंतवणूक सर्वात सुरक्षित सुद्धा गुंतवणूक असते, त्यामुळे आपण सोनं सुद्धा खरेदी करत असतो। परंतु काही ग्राहकांचे प्रश्न होते की आमची फसवणूक झालेली आहे, या सोनारांनी आम्हाला 24 कॅरेटचं सोनं सांगून 22 कॅरेटचं सोनं दिलेलं होतं। बघा, ग्राहकांना त्याच्यावरती एक उपाय तुम्हाला सुद्धा सांगत आहे। ज्या वेळेस तुम्हाला 24 कॅरेटचं शुद्ध सोनं खरेदी करायचं असतं तर ते सोनं तुम्ही चंदू काका सराफ असतील, गाडगिळे असतील तर यांच्या दुकानांमधून खरेदी सुद्धा करायचं असतं, कारण त्यांच्याकडे 24 कॅरेटचं शुद्ध सोनं मिळत असतं, तुमची त्या ठिकाणी कसली फसवणूक होणार नाही। परंतु जर तुम्ही नॉर्मल दुकानांमधून खरेदी करत असतात तर त्याच्यामध्ये थोडंफार धातू सुद्धा वापरले जात असतात, अशी प्रकरणे निदर्शनास सुद्धा आलेली आहेत। त्यामुळे सराफांच्या दुकानांमधून किंवा तुम्ही गाडगिळांच्या दुकानांमधून सुद्धा खरेदी करू शकता। बघा, ग्राहकांना आज सोन्यामध्ये तब्बल 6,000 रुपयांची घसरण पाहायला मिळालेली आहे, म्हणजे सोन्याचा भाव 1,02,000 रुपयापर्यंत पोहोचलेला होता, परंतु आज सोन्यामध्ये 97,000 रुपयांवरती 24 कॅरेटचा सोन्याचा भाव आलेला आहे, म्हणजे सरासरी 5 ते 6,000 रुपयांच्या दरम्यान
24 कॅरेट सोन्याचा भाव घसरलेला आहे। त्यासोबत 22 कॅरेटचा सोन्याचा भाव 2 ते 2,500 रुपयांच्या दरम्यान घसरलेला आहे। 18 कॅरेट सोना आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये तब्बल 2,000 रुपयांची घसरण पाहायला मिळालेली आहे। परंतु सध्याच्या स्थितीला चांदीचा भाव जर बघायला गेलात तर 1,10,000 रुपयांच्या पुढे गेलेला आहे। म्हणजेच मागील 8 दिवसांमध्ये तब्बल 8 ते 9,000 रुपयांची वाढ झालेली आहे। ज्यांना चांदी खरेदी करायची असेल, म्हणजेच 1 किलो चांदी खरेदी करायची असेल, त्या ग्राहकांनी आता जरी चांदी खरेदी केलं तर फायदाच आहे। कारण पुढील अजून 5 ते 6 दिवसांमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। सोन्यामध्ये अजून 2 ते 3 दिवसांमध्ये विक्रमी घसरण सुद्धा होऊ शकते।